नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. पावसाळा आला की हवेत गारवा, पावसांचा आवाज आणि हिरवळ किती सुंदर वाटते ना? पण या ऋतूत एक मोठा त्रास सगळ्यांना होतो, तो म्हणजे चिलटं, मच्छर आणि माशा. तर हा व्हिडिओ कशावरती आहे हे तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर पावसाळ्यात घरामध्ये आता हे बघा, मी खिडकी उघडू करून ठेवते. खिडकी उघडी ओपन करून ठेवली ना, तर आपल्या घरामध्ये कसं मोकळा म्हणजे खेळती हवा राहते आणि खेळती हवा राहिल्यामुळे घरामध्ये कोमट वास वगैरे येत नाही. त्याच्यामुळे ना खिडक्या दरवाजा उघडा ठेवा, जरा वेळ तरी उघडा ठेवा. नाहीतर पावसाळा असेल आणि आतमध्ये पाणी वगैरे येत असेल तर दरवाजा आपल्याला बंद करायला लागतं. तर त्याच्यासाठी मग आतमध्ये एक्झॉस्ट फॅन वगैरे, पंखे चालू ठेवा. आता दुसरा उपाय बघा, आपल्या घरात मुंगे, चिलट्या, पावसाळ्यात घरात माशासुद्धा येतात. तर तुम्हाला हे दाखवलं ट्रेस्टॉल, हे फिनेलचं नाव आहे. त्याच्यामध्ये ना मेन म्हणजे कापूर आहे. कापूर असल्यामुळे, कापूर तर आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यावर उपाय हे छान म्हणजे कापूर आहे. त्याच्यानंतर कापूर आपण पावडर करून सुद्धा टाकू शकतो अशी पाण्यामध्ये, किंवा तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आता मी पाण्यामध्ये ना हळद टाकते. हळद एक अँटीबायोटिक आहे, म्हणजे त्याच्यामुळे मुंग्या वगैरे घरामध्ये येत नाही. मीठ टाकलं आहे मी, खडे मीठ किंवा बारीक मीठ असेल तरी चालेल, ते टाका पाण्यामध्ये आणि लादी पुसून घ्यायची आहे. तर आपण पाण्यामध्ये हळद आणि मीठ हे सगळं जे टाकलं आहे ना, त्याच्यामुळे घरामध्ये सुगंध तर येतच असतो, पण आपल्या घरात जास्त करून मुंग्या आणि माशा तर अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे ना असं व्यवस्थित कानाकोपरा सगळा पाण्याने छान स्वच्छ पुसून घ्या. लादी पुसून घेतली तर मासे जर्रासुद्धा घरात येणार नाही आणि पावसाळ्यामध्ये दमट वाससुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे कापूर तर हा खूप छान उपाय आहे. सगळ्यात बेस्ट कापूर आहे. भीमसेन कापूरसुद्धाच खूप चांगलं आहे, तुम्हाला मी दाखवते पुढे. तर मी छान लादी पुसून घेतली आणि लादी आहे ना, जास्त पाणी ओलसर करायचं नाही, सुखच कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता तिसरं बघा, तिसरा उपाय म्हणजे आपल्या बाहेर आहे ना, आपण छान फिनेलचं पाणी करून बाहेर ओट्यावर किंवा तुमच्या अंगणामध्ये ना पाणी ओतून छान खराट्याने किंवा झाडूने स्वच्छ करा. जेव्हा पाणी बाहेर साठलं जातं, पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे ना त्याच्यामुळे माशा, कीटक आणि मच्छर होण्याची जास्त शक्यता असते आणि मच्छर आपल्या घरात आले तर मग त्याच्यामुळे खूप आपल्या मुलाबाळांना त्रास होतो. आपल्या घरामध्ये हे डास म्हणजे खूप बेकार असतात. त्याच्यामुळे ही सुद्धा काळजी घ्या, बाहेर पाणी जरासुद्धा साठून देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे आता टॉवेल किंवा काही ओलसर आहे ना, ते ठेवू नका, हवेशीर जागेवर सुकवा. तर आता मी कपडेसुद्धा बघा, तिसरी गोष्ट म्हणजे हे आपले कपडे आता मी वरती सुकवते, कारण वरती छान अशी हवेशीर मोकळी सुकले जातात. पण तरीसुद्धा पावसाळ्यात आपण काळजी घेतली पाहिजे. ओलसर आणि कपडे जरा दमट असेल किंवा असं वास येतो बघा, त्याच्यामुळे ना कपडे छान हवेशीर सुकवा. तर पावसाळ्यामध्ये मेन म्हणजे काळजी घ्यायची असते ती आपल्या कपड्यांची. जास्त करून कुमट वास आणि खूप असं दमट कपडे असतात, ओलसर असतात. त्याच्यामुळे आपण किती पण सुकवले हवेमध्ये तरीसुद्धा त्याचा वास एक वेगळाच येतो, कुमट वास येतो. त्याच्यामुळे पूर्ण कपडे हवेशीर सुकवा. नसेल सुकवलं तर आपण पंख्याखाली पण टाकू शकतो. तर त्याप्रमाणे आता मी ही कपडे हँगरला लावलेत, सुकले, पण आता घडी घालायची बोललं तरी थोडीशी ओलसर आहेत. त्याच्यामुळे पावसाळ्यात ही मेन काळजी घ्यायची असते, म्हणजे खूप कोमट दमट वास येत नाही कपड्यांचा. तर आपण कपडे धुताना मशीनमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये जे लिक्विड टाकतो ते सुगंधित छान असेल ना, तर कपडे सुकल्यावर पण त्याचा मस्त असा छान वास येतो आणि आपल्याला पण फ्रेशनेस वाटतं. तर आता ही मी जी सुकलेली कपडे आहेत ती घडी घालून ठेवते. हे याच्यातले सगळे जे दमट असेल आणि ओलसर असेल ते पुन्हा मी कपडे हँगरला लावून ठेवलेले आहेत आणि काही चांगले सुकले असतील तर ते घडी मारून ठेवते. तर टॉवेल वगैरे असेल किंवा काही असेल ना, तर या तुम्ही छान असं स्टूलवर वगैरे किंवा कुठे अडकून पंख्याखाली छान सुकवा, म्हणजे त्याचा वास येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात कुमट असा वास येत असेल ना, तर एअर फ्रेशनर मारलं ना, स्प्रे सगळीकडे केला तर छान असं सुगंधित वास येतो. तर हा भीमसेन
कापूर आहे ना तो पण खूप फायदेशीर आहे। हा मेन म्हणजे कापूर मशीन मध्ये पण आपण टाकून लावू शकतो धूर। तर घरामध्ये ना संध्याकाळी कापूर जाळा आणि कापूर जाळायचा आणि त्याचा धूर सगळीकडे पसरवायचा। असं करून सगळीकडे कापुराचा धूर गेला ना त्याच्यामुळे सुद्धा घरातले मच्छर नाहीसे होतात। माशा वगैरे चिलटं हे येण्याची कारण म्हणजे मेन आपली फळं उघडी असतात किंवा अन्नपदार्थ हे उघडे ठेवू नये, त्याच्यावर मासे बसतात आणि पावसाळ्यात जास्त मासे असतात। हे बघा हा कापूर आहे भीमसेन, सगळ्यात अत्यंत छान हा उपाय आहे भीमसेन कापूर। तो तुम्ही संध्याकाळी मशीन मध्ये टाका, कापूर आपण जाळतो त्या मशीन मध्ये आणि त्याच्यामध्ये लावला ना मस्त असा सुगंध येतो आणि त्या सुगंधामुळे सुद्धा घरामध्ये चिलटे वगैरे मासे वगैरे येत नाही। त्याचबरोबर आता आपण किचनमध्ये बघूया। तर किचनमध्ये अशा भरपूर गोष्टी आपण अन्नपदार्थ ठेवतो किंवा किचनमध्ये सगळा पसारा असतो, तर तो पसारा ठेवायचा नाही। तर पसाऱ्यामुळे आणि बारीक सारीक गोष्टी सगळ्या पडलेल्या असतात, त्याच्यामुळे भरपूर झुरळं होतात। तर ही एक कारणं असतात। त्याच्यामुळे ना किचनवर जरासुद्धा पसारा होऊन द्यायचा नाही, पटकन असं सगळं क्लीन करायचं। तर मी एक वाटी घेतली आणि वाटीमध्ये एक कापराची वडी घेते। तर तुम्ही लहान एक स्टीलच्या वाटीमध्ये घेऊ शकता। नारळाचं तेल प्लस कापूर गरम करून फ्यूम तयार करू शकता आणि ते घरभर फिरवायचं, त्याच्यामुळे सुद्धा आपले डास किंवा चिलटं वगैरे होत नाहीत। तर आता बघा मी कापराची वडी लाईटीच्या वरती म्हणजे बोर्ड आहे ना छोटासा त्याच्यावरती ठेवते। बेसिनच्या बाजूला एक कापराची वडी ठेवते, बघा ह्या बाजूला आहे ज्या म्हणजे खिडकीच्या बाजूला ठेवते। तर ह्या अशा छोटे छोटे एक एक वडी मी असते ना, एक एक छोटी छोटी असते वडी, बघा ती वडी ठेवलेली, त्याच्यामुळे घरामध्ये ना मेन म्हणजे चिलटे येणार नाही। तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत। आता ही वडी आपण कापराची बाथरूममध्ये सुद्धा ठेवू शकतो। तर आता मी बाथरूममध्ये ठेवते। तर अशी एक वडी बाथरूममध्ये किंवा बेसिनच्या कोपऱ्याला ठेवायचं किंवा बाथरूमच्या वरती ना जिथे बोर्ड असतो छोटा तिथे तुम्ही ठेवून द्या। त्याच्यानंतर आहे ना आपण आणि बाथरूममध्ये जेव्हा पाणी साठतं ना बाल्डीमध्ये, भरपूर दिवसाचं पाणी असतं, ते सुद्धा साठवून देऊ नका, त्याच्यामध्ये सुद्धा चिलटे किंवा मच्छर होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ना जास्त दिवस पाणी भरून ठेवू नका, पाणी बदलत जावा। त्याच्यानंतर आता बघा हे मी छोटंसं मनी प्लॅन्ट घरामध्ये लावलं आहे। तर मनी प्लॅन्ट किंवा आपण एक छोटी छोटी अशी शोसाठी झाडे लावतो ना, तर ते तसं आहे ना आपण झाडे लावतो पण त्याची तेवढीच काळजी घेतली पाहिजे। तर आता बघा हे माझ्याकडे बांबू प्लॅन्ट आहे ना, ते खूप म्हणजे वाढलं आहे, आता ते वाढत जाणार, पण त्याच्या आतमधलं पाणी डेली चेंज करावं लागतं। त्याच्यातलं जर अशा छोट्या मोठ्या अशा कुंड्यामधलं पाणी जर चेंज नाही केलं ना तर त्याच्यामध्ये चिलटं त्याच्यामुळे होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आता ह्या झाडाला आहे ना खाली मुळे आलेले तुम्हाला मी दाखवलं, तर त्याच्यामुळे ह्याच्यातलं डेली पाणी चेंज करा। तुमच्याकडे छोटी मोठी अशी कुंडी असतील त्याच्यातलं डेली पाणी चेंज केलं ना तर आपल्या घरामध्ये मच्छर किंवा चिलटे होणार नाही। त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये फळं असतात। हे आता मी पपईचे पीस करून घेतलेत, तर हे खाण्यासाठी आम्ही ठेवलेत, पण आपण जास्त वेळ उघडे ठेवायचे नाहीत। आता हे बघा हे संत्रा आहे, मोसंबी म्हणा, पेरू आहे, तर तसं भरपूर दिवसाची फळं असेल तर त्याच्यावर बघा चिलटं जमा होतात आणि मेन म्हणजे हे उघडं आपण पदार्थ ठेवतो त्याच्यामुळे जास्त चिलटे होतात, केळांवर चिलटे होतात। त्याच्यामुळे हे असं पदार्थ उघडे ठेवायचे नाहीत, खाण्याचे पदार्थ असे झाकून ठेवा। त्याच्यानंतर घरामध्ये बघा कांदा बटाटा असतो, तर एखादा बटाटा किंवा कांदा खराब झाला तर त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं खराब होत आलं तर त्याच्यावर चिलटे बसतात, त्याच्यामुळे आपण ती सुद्धा काळजी घेतली पाहिजे। मध्ये मध्ये चेक करून ठेवलं पाहिजे सगळ्या वस्तू, किंवा घरामध्ये अन्नपदार्थ असतात तर त्याचा दमट वास आला नाही पाहिजे, हे सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। त्याच्यानंतर आपण जे बाल्डीमध्ये पाणी वगैरे भरून ठेवतो तर ते जास्तीचं पाणी आहे ना भरपूर दिवस असं भरून ठेवायचं नाही, पाणी सतत आपण चेंज केलं पाहिजे। बाल्डीतलं भरलं असेल तरी 2 दिवस, जास्तीत जास्त दिवस पाणी ठेवू नका, इतकंच की पाणी जास्त दिवस ठेवलं की त्याच्यामुळे मग चिलटं किंवा घाण साठते, त्याच्यामध्ये बारीक बारीक असे किटाणू जमा होतात, त्याच्यामुळे वरचेवर पाणी बदलत राहा। आणि बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ क्लीन करा, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये फ्रेशनेस राहतं। त्याच्यानंतर आता एक मी सांगेल की बेडशीट, आपण बेडशीट जेव्हा टाकतो ना तर पावसाळ्यामध्ये कसं शक्यतो पातळ कपडा किंवा असे नायलॉनचे असे म्हणजे जेणेकरून की पावसाळ्यात असे कपडे सुकले जातील आणि आपल्याला चेंजसुद्धा करायला मिळेल। आणि मेन म्हणजे पावसाळ्यात कुंबट असा वास येणार नाही आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटेल, त्याच्यामुळे ही बेडशीट बदलताना सुद्धा बेडशीट वापरताना ही काळजी घ्या।
त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला शेअर करेन की आपण किचनमध्ये जेव्हा क्लीन करतो सगळं किचन कट्टा किंवा गॅस वगैरे, तर त्याच्यासाठी हे लिक्विड वापरा, जेणेकरून आपण भांड्यांचं लिक्विड किंवा कपड्यांचं लिक्विड असतं तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. आणि मी तुम्हाला पुढे सांगेनच त्याच्यामध्ये काय काय टाकायचं लिक्विड तयार करायला. तर आता बघा, मी स्वच्छ हे गॅस आहे ना सगळं धुवून घेते. आणि मेन म्हणजे आपण जेव्हा जेवण करत असतो तर सगळं खाली पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे ना हे खाली जे जमा होतं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त करून झुरळं होतात. तर इकडे तिकडे असं अन्नपदार्थ पडतात ना, तर त्याच्यामुळे झुरळं भरपूर जमा होतात. त्याच्यामुळे ना सगळा गॅस खालून वरून सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, कारण आपण जेवण करताना व्यवस्थित अशी काळजी घेतली तर झुरळे होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही म्हणजे अन्न वगैरे असं उघडे असेल ना, तर त्याच्यावर नक्कीच म्हणजे पॅकिंग वगैरे करून ठेवा, कारण त्याच्या आतमध्ये ना झुरळं जात असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करा. कुठल्याही गोष्टी उघड्या ठेवू नका. उघड्या ठेवल्या तर तिथे झुरळं लगेच जातात आणि त्याच्यामुळे झुरळाची संख्या वाढत जाते. तर हे चांगलं नाही. त्याच्यासाठी आपणच काळजी घेतली तर सगळं काही व्यवस्थित होईल. तर छान आता माझं क्लीन सगळं किचन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता क्लीन सगळं केलं, एक व्यवस्थित झाले. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे काय उरलं असेल किंवा कुठल्याही गोष्टीत आपण काढून ठेवतो तर ते उघडं ठेवू नका, व्यवस्थित झाकण ठेवा. त्याच्या बाजूला सगळं साफ करायचं असेल ना आपल्याला, तर हे लिक्विड करून घेऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आहे ना अशा बाटलीमध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये सोडा आणि व्हिनेगर घ्यायचं आणि आपलं जे भांडी घासायचं लिक्विड किंवा कपड्याचं जे लिक्विड वापरतो आपण ते त्याच्यात टाकायचं आणि त्याचं ते लिक्विड बनवायचं. हे लिक्विड आपण यूज करू शकतो किचन वगैरे साफ करताना, सगळं क्लीन करायचं असतं. आणि जे गॅसच्या बाजूला पाठीमागे थोडं थोडं काय पडलेलं असतं त्याच्यामुळे सुद्धा झुरळं होतात. त्याच्यामुळे हे नक्की करा आणि ह्याचं असं लिक्विड तुम्ही तयार करून ठेवा. छान असं आपलं स्वच्छ झालेलं आहे. तर असं आपण स्वच्छ ठेवलं ना तर घरात जरा सुद्धा कीटक माशा झुरळं येणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक शेअर करावीशी वाटते, म्हणजे लाकडाची मांडणी असेल किंवा आपण आता बघा भांड्यांची मांडणी असेल तर त्याच्यावर एक छोटंसं रॅकेट ठेवलं आहे, त्याच्यावर मी सगळं छोटी मोठी भांडी ठेवले. पण हे आपण ठेवतो ना तर ते सगळीकडे गर्दी किंवा प्लास्टिकच्या पिशव्या सगळं काही जमा करून ठेवायचं नाही. जेव्हा जिथे गर्दी असते, जिथे पिशव्या कागद जमा असेल ना तर त्या बाजूला जास्त झुरळ येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना आपण ही सगळी जागा आहे ना तिथे सगळं नीटनेटकं आणि सुटसुटीत अशी जागा ठेवायची. दुसरं म्हणजे जेव्हा ॲल्युमिनियमची मांडणी असते किंवा ट्रॉली भांड्यांची असते तर त्याच्यावर आपण पेपर वगैरे ठेवतो आणि मग पेपरवर आपण भांडी लावत असतो. तर असं आहे ना पेपरच्या खाली झुरळं होतात, तर ते आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे नेमकं ट्रॉलीमध्ये आणि आपण मांडणीचे इथे बघा झुरळं जास्त होतात, बारीक सारीक झुरळं खूप येतात. त्याच्यामुळे ना हे सगळं काही व्यवस्थित आपण साफसफाई स्प्रे वगैरे मारून छान पुसून घेतलं ना तर असं झुरळे वगैरे जास्त करून होणार नाही. तर ही सुद्धा आपण काळजी घ्यायची. किंवा मांडणी कपड्याच्या इथे, बेसिनच्या इथे, बाथरूममध्ये तुम्ही जे डांबर गोळ्या असतात ना त्या डांबर गोळ्यासुद्धा ठेवू शकतात. तर मुलांपासून जरा लांब ठेवायच्या. डांबर गोळ्यांना हात नाही लावला पाहिजे त्यांनी, असं लांब ठेवायचं त्यांच्यापासून. पण असं कपाटामध्ये सुद्धा बघा पावसाळ्यात कोमट वास येतो, त्याच्यामुळे कपाटासुद्धा किंवा शूज असेल, चप्पलच्या स्टँड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही डांबर गोळ्या ठेवू शकता. त्याच्यामुळे पण पावसाळ्यात आपण ओलसर असं असताना आपण ह्या गोळ्या ठेवल्या ना तर छान आणि व्यवस्थित राहू शकतं सगळ्या गोष्टी. तर आपलं सगळी कामं झालेली आहेत किचनची. आणि तर मी जे सांगितलं ते लिक्विड तुम्ही तयार केलं ना तर त्याने सुद्धा छान असं स्प्रे करता येतं, ते आपण छान स्वच्छ पुसून घेऊ शकतो. हे सगळं काही व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात तर आपण पावसाळा छान वाटतो, पण आता ह्या पावसाळ्यात आपल्या ह्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपण काळजी घेतली पाहिजे. घरामध्ये असं बाहेर छान पाऊस पडतो पण आतमध्ये सगळं काही चेंज होत असतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्या परीने व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आणि चला आता सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत त्या सगळ्या मी टिप्स किंवा जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला शेअर केला आणि सांगितल्या. तर त्याचबरोबर आता जे काही माहिती असतं तर मी नेहमीच सांगत असते आणि खरंच तसं तुम्ही नक्की करत जावा, तुम्हाला खरंच अनुभव येईल. तर ते देवाच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत म्हणा मी सगळ्या गोष्टी शेअर करत असते.
तर चला आता व्हिडिओचा इथेच एंड करते आणि मस्त असा पावसाळा एन्जॉय करा आणि त्याचसोबत पावसाळ्यात काळजीसुद्धा घ्या. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.